विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. सर्वांचं स्वागत. चालू घडामोडी 5000 प्रश्न रिव्हिजन भाग 2 मध्ये सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो कालपर्यंत आपण 25 प्रश्न बघितले होते पहिल्या पार्टमध्ये. दुसऱ्या पार्टमध्ये आता 25 म्हणजे 26 पासून पुढे आपण प्रश्न बघतोय. बघा लक्षात घ्या, इथे पहिला प्रश्न तुम्हाला जो दिसतोय, आता इथे पहिला प्रश्न दिसतोय, खालीलपैकी कोणत्या संस्थेने नुकतेच एनकोअर नावाचे काय केलं आहे, सॉफ्टवेअर विकसित केलं असं म्हटलंय. एनकोअर नावाचं सॉफ्टवेअर. आता एक लक्षात घ्या थोडं, बरेच वेळा आपल्याला पोर्टल ॲप्स किंवा काही सॉफ्टवेअर ज्या काही संस्था विकसित करते यांच्या संदर्भात तुम्हाला प्रश्न विचारलेले जातात. तर याची एक यादी मी तुम्हाला टेलिग्रामला टाकतोय, तर तुम्ही चेक करून घ्या. म्हणजे तुम्हाला काय होईल की एक साधारणतः जे काही महत्त्वाचे ॲप्स आहे, पोर्टल आहे, हे तुम्हाला कळून जाईल. म्हणजे एक तरी प्रश्न यावर तुम्हाला साधारणतः परीक्षेमध्ये दिसेल. तर आता हे एनकोअर नावाचं जे सॉफ्टवेअर आहे हे विकसित कोण केलं, तर हे भारतीय निवडणूक आयोगाने विकसित केलेलं आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता 2 म्हणता येईल आपल्याला, इथं म्हणता येईल ब, आणि ब कुठे आहे तर पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. 1 मध्ये ब. बरेच वेळा तुम्हाला हे जे पर्याय दिसतात 1 2 3 4 हे काय केलेले असतात, मागे पुढे जर आयोगाने दिले तर व्यवस्थित बघायचं, नाही तर हातचा प्रश्न सुद्धा आपला चुकून जातो. ठीक आहे. त्यानंतर ऑक्टोबर 2023 मध्ये युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटीज, इथं काय लिहिलं आहे, क्रिएटिव्ह सिटीज. युनेस्कोची जशी जागतिक वारसाची यादी असते तशी क्रिएटिव्ह सिटीज सुद्धा यादी असते. आणि या यादीमध्ये खालीलपैकी भारतातील कोणत्या शहरांचा समावेश केलेला आहे असं म्हटलंय. भारतातील कुठले शहर आहे यांचा समावेश केलेला असं म्हटलंय. तर मित्रांनो बघा लक्षात घ्या, तुम्हाला मी डायरेक्ट उत्तर सांगतो. एक आहे कोझिकोड. कोझिकोड हे साहित्याचे शहर म्हणून यांना समावेश करण्यात आला, आणि ग्वाल्हेर हे संगीताचं शहर म्हणून यांचा समावेश करण्यात आलेला आहे. दोन अतिशय महत्त्वाचे आहे, एक आपलं कोझिकोड आणि दुसरं आहे ग्वाल्हेर. अ आणि ब याचं अचूक उत्तर आहे, तुम्हाला दिसतंय पर्याय क्रमांक 1 मध्ये याचं अचूक उत्तर तुम्हाला दिसतंय. यानंतर जर बघितलं, खालीलपैकी अचूक जोड्या निवडा. आता हा विविध योजना संदर्भातला प्रश्न आहे. ठीक आहे. बरेच वेळा आपल्याला काय ना की योजनांवर प्रश्न विचारले जातात. कुठल्या राज्यातल्या योजना असतो तर जोडालावर प्रश्न असतात, किंवा सिंगल लाईनर प्रश्न विचारला जातो, किंवा एखाद्या केंद्र सरकारची योजना याच्यावर मल्टी लाईनर सुद्धा प्रश्न विचारला जातो. मग आता काय अचूक आहे असं विचारलेलं आहे. विविध राज्यातल्या योजना इथं दिलेल्या आहे. मुख्यमंत्री वृक्ष संपदा योजना ही छत्तीसगड राज्यातली आहे, बरोबर आहे. भगीरथ योजना ही तेलंगणा राज्यातली आहे. शक्ती योजना ही कर्नाटक राज्यातली आहे, आणि रयत बंधू योजना ही तेलंगणाची आहे. म्हणजे याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. या चारही योजना अतिशय महत्त्वाच्या विविध राज्यातल्या. आता महाराष्ट्र संदर्भातला योजनेचा विचार केला तर लाडकी बहीण योजना चालू केली. ठीक आहे. लाडली बहीण योजना किंवा भाऊ योजना, वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आलेल्या आहेत, तर या सुद्धा तुम्हाला करणं गरजेचं आहे. यानंतर बघा 29 नंबरचा प्रश्न, न्यायमूर्ती फातिमा बीबी. आता न्यायमूर्ती फातिमा बीबी यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. खालीलपैकी त्यांच्याबाबत कोणते विधाने अचूक आहे असं म्हटलेलं आहे. अचूक. तर आता लक्षात घ्या, या अतिशय महत्त्वाचा IMP करून 100% येणाऱ्या परीक्षेवर यांच्यावर प्रश्न येईल. कारण की सर्वोच्च न्यायालयाच्या त्या पहिल्या महिला न्यायाधीश होत्या. ठीक आहे. तुम्ही जेव्हा GK मध्ये वाचत असाल की सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिलाधीश फातिमा बीबी यांचं निधन झालेलं आहे, तर हे तुम्हाला माहीत पाहिजे. तर बरोबर आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश होत्या. पहिल्या नंबरचं स्टेटमेंट काय आहे तर बरोबर आहे. तामिळनाडू राज्याच्या त्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून त्यांनी काम केलं. लक्षात घ्या, तामिळनाडू राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल असं म्हटलेलं आहे. तर हे लक्षात घ्या, हे सुद्धा बरोबर स्टेटमेंट. राष्ट्रीय मानवी हक्क आयोग, ठीक आहे, राष्ट्रीय मानवी हक्क आयोग जे आहे याच्या अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे, कारण की ते अध्यक्ष नव्हते, तर याच्या सदस्य म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. बघा, कुठल्याही संस्थेचा सदस्य म्हणून काम करणे, अध्यक्ष म्हणून काम करणे, अशा जर स्वरूपाच्या जर काही फॅक्ट्स तुम्हाला आढळल्या तर तिथे थोडं बारकाईने लक्ष द्या. बऱ्याचपैकी आयोग ना तिथेच तुम्हाला चुकवण्याचा काहीतरी प्रयत्न करत असतो. मग आता केरळ उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, हे सुद्धा बरोबर आहे. तामिळनाडू राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या, यस, व्हेरी गुड. दुसरं पाहिलं तर केरळ उच्च न्यायालयाच्या त्या न्यायमूर्ती म्हणून काम केलं. मात्र जे मानवी हक्क राष्ट्रीय मानवी हक्क आयोग आहे, या आयोगाच्या त्या अध्यक्ष नव्हत्या, तर त्या काय होत्या, सदस्य होत्या. हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. पण त्याच्यामुळे क नंबरचं विधान काय चुकलेलं आहे तर अ, ब आणि ड. तुम्हाला अ, ब, ड पर्याय कुठे दिसतो तर पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसते तुम्हाला अ, ब आणि ड. बरं, आता यांच्याबद्दलची महत्त्वाची इन्फॉर्मेशन देऊन दिलेली आहे. इतर सगळी इन्फॉर्मेशन मी टेलिग्रामला टाकली आहे. याच्यात फक्त जे ओव्हरलुक करतोय आपण, जेणेकरून फटाफट फास्टमध्ये आपली रिव्हिजन व्हावी. यानंतर बघा, इस्रायलमध्ये अडकलेल्या 30वा नंबरचा प्रश्न आहे,
इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी, बघा लक्षात घ्या, परत आणण्यासाठी भारताने ऑक्टोबर 2023 मध्ये कोणते ऑपरेशन सुरू केलेलं असं म्हटलंय, तर इथं याचं अचूक उत्तर आहे ऑपरेशन अजय. आता तुम्हाला अ नंबरचा दिसतंय, अ कुठे दिसते तर पर्याय क्रमांक 2 मध्ये तुम्हाला दिसते ऑपरेशन अजय. बरेच वेळा तुम्हाला काही असे महत्त्वाचे ऑपरेशन होतात काही बाहेर देशामध्ये, जे भारतीयांना मदत करण्यासाठी, किंवा काही चक्रीवादळ आलं, किंवा भूकंप आला, किंवा सुनामी आली, किंवा इतर काही हमले झाले, त्याच्यासाठी असे काही आपण ऑपरेशन राबवतो, त्या संदर्भात सुद्धा प्रश्न विचारले जातात. तर इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी भारत सरकारनं सुरू केलेलं ऑपरेशन अजय हे ऑपरेशन आहे, हे तुम्हाला माहीत पाहिजे. यानंतर बघा लक्षात घ्या, खालीलपैकी अचूक जोड्या निवडा. आता हा लंगडा आंबा तुम्हाला दिसतोय, दगडी ज्वारी दिसतंय, लाकाडोंगची हळद दिसतंय, हाथरसचा हिंग दिसतोय. तर मित्रांनो, हे जीआय टॅग संदर्भातले प्रश्न आहे. आता जीआय टॅग भौगोलिक निर्देशांक 2023 मधले, आता हा भौगोलिक चालू घडामोडी संदर्भातला टॉपिक आहे, म्हणजे भूगोलच्या इथं होतो, आणि हा स्टॅटिक प्लस डायनामिकला जोडतो. म्हणजे आता बरेच वेळा आपल्याला स्टॅटिकमध्ये जर पाहिलं तर ज्या गोष्टींना किंवा साऱ्या वस्तूंना किंवा फळांना जीआय टॅग भेटलेले आहे हे सुद्धा विचारलं जातात, किंवा जे आता लेटेस्टमध्ये काही वस्तूंना काही फळांना जे जीआय टॅग मिळाले, ज्या ज्या ठिकाणचं एक भौगोलिक निर्देशांक असतं, ठीक आहे. म्हणजे आता समजा जळगावची केळी बघितली, नागपूरची संत्री बघितली, श्रीरामपूरची मोसंबी बघितली, त्यानंतर नाशिकचे द्राक्ष बघितली, तशाच प्रकारचे हे तिथले तिथले त्या त्या प्रदेशाचे एक काय आहे वैशिष्ट्य आहे, आणि त्यातलं त्या वैशिष्ट्यांना एक विशिष्ट स्थान मिळालं पाहिजे, त्यांना न्याय मिळाला पाहिजे, यासाठी आपण जीआय टॅग देतो. म्हणजे तिथलं ही गोष्ट इथलीच आहे. आता बघा, केळी जर बघितली तर केळी जळगावलाच पिकते का, बाकी इकडे पिकते, पण मग ही जळगावची स्पेशल केळी आहे, अशाच प्रकारचा एक जिओग्राफिकल इंडिकेशन म्हणजे जीआय टॅग त्याला दिला जातो. तर लंगडा आंबा हा उत्तर प्रदेशचा आहे, यस व्हेरी गुड. दगडी ज्वारी महाराष्ट्र, लाकाडोंगची हळद ही मेघालयची आहे, आणि हाथरसचा हिंग काय तर हा उत्तर प्रदेशचा आहे. म्हणजे ह्या चारही जोड्या काय आहे तर चारही जोड्या तुम्हाला काय दिसते, बरोबर दिसते. तर पर्याय क्रमांक काय आहे इथे 4 सुद्धा बरोबर आहे. मग त्यानंतर विश्वकर्मा योजना. आता मी योजनेच्या संदर्भात डबल पुन्हा येतोय, लक्षात घ्या. ही विश्वकर्मा योजना आहे, ही योजना ही केंद्रीय योजना 23-24 आणि 27-28च्या 5 वर्षाच्या कालावधीसाठी खालीलपैकी कोणाच्या कल्याणासाठी सुरू केलेली आहे असं म्हटलंय. तुम्हाला इथं ऑप्शन दिसतील कामगारांच्या, वयोवृद्धांच्या, बालकांच्या, आणि ड दिसतील यापैकी नाही. विश्वकर्मा योजना ही हे कामगारांच्या कल्याणासाठी सुरू केलेली आहे 5 वर्षाच्या कालावधीसाठी. याच्यात 18 प्रकारचे निम्न प्रकारचे जे कामगार आहे, ठीक आहे, तुम्ही जर नेटला सर्च केलं 18 प्रकारचे कोणकोणते कामगार आहे यांच्यासाठी हे कर्ज देणार आहेत, लक्षात घ्या. विश्वकर्मा योजना ही कामगारांसाठी आहे, लक्षात घ्या. मग आता लक्षात घ्या पुढचा प्रश्न, 33 नंबरचा प्रश्न. पंतप्रधान नरेंद्र मोदी, आता बघा लक्षात घ्या, तुम्हाला एक गोष्ट अजून लक्षात येईल योजनेच्या संदर्भातली, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2023 मध्ये भारताच्या किनारपट्टीवरील, आता लक्षात घ्या, भारताच्या किनारपट्टीवर खारफुटीची लागवड सुलभ करण्यासाठी कोणती योजना सुरू केलेली असं म्हटलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2023 मध्ये भारताच्या किनारपट्टीवर खारफुटीची लागवड सुलभ करण्यासाठी कोणती योजना सुरू केलेली असं म्हटलंय. तर तुम्हाला माहित पाहिजे या योजनेचं नाव आहे मिस्टी योजना, पर्याय क्रमांक ब, आणि ब तुम्हाला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसतंय, ठीक आहे. तर ही मिस्टी योजना जी आहे, मिस्टी योजना ही भारताच्या किनारपट्टीवरील खारफुटीची लागवड जी आहे ही सुलभ करण्यासाठी केंद्र सरकारने किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली आहे, ठीक आहे. त्यानंतर जर बघितलं 2 कोटी महिलांना स्वावलंबी, आता लक्षात घ्या इथं 2 कोटी, आता 2 कोटी होतंय अगोदर, पण जे अंतरिम बजेट आलं आपलं ना, आता तर पूर्ण बजेट आलं, त्याच्यात सांगितलं होतं की 3 कोटी महिला झाल्यात. आता 3 कोटी महिलांना आपण काय करू लखपती दिदी बनवणार आहे महिलांना. आता बघा इथं 3 कोटी महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवण्यासाठी केंद्र सरकारने 2023 मध्ये कोणती योजना सुरू केली, याचं अचूक उत्तर आहे लखपती दिदी योजना, ठीक आहे. मला आता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका ही कोणत्या राज्याच्या योजनेच्या आधारावर ही लखपती दिदी योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता, ठीक आहे. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे. आता हा प्रश्न आहे पुस्तकावर आहे, इथं दिलाय 4 स्टार ऑफ डेस्टिनी हे कोणत्या भारतीय सेनेच्या प्रमुख जनरलचे आत्मचरित्र आहे असं म्हटलंय. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 एम.एन. नरवणे हे याचं अचूक उत्तर आहे. एम.एन. नरवणे याचं अचूक उत्तर आहे. पर्याय क्रमांक तुम्हाला 1 कुठं दिसतोय तर 1 अ कुठं दिसतोय तर पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसते.
एक पुस्तकाची यादी सुद्धा मी टेलिग्रामला टाकलेली आहे, तर कृपया करून तुम्ही चेक करून घ्या. त्याच्यामध्ये मागच्या वर्ष दीड वर्षातले महत्त्वाचे जे काही पुस्तक आहे, जे चर्चेत पुस्तक आहे, काही वादविवादास्पद काही पुस्तक आहे, यावर 100% हा एक तरी प्रश्न विचारतो, तर लक्षात घ्या. तर 4 स्टार ऑफ डेस्टिनी पुस्तक या मॅम नरवणे यांचं आहे. पुढचं बघा, खालीलपैकी उद्गम नावाचे पोर्टल. आता बघा पुन्हा पोर्टलवर प्रश्न आला. उद्गम उद्गम नावाचे पोर्टल जे आहे खालीलपैकी कोणी सुरू केलेले आहे, तर याचं तुम्हाला अचूक उत्तर दिसतंय. RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने हे उद्गम नावाचे पोर्टल सुरू केलेले आहे. ठीक आहे, उद्गम नावाचे पोर्टल आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने RBIने सुरू केलेले आहे. त्यानंतर आदित्य विजय ब्राह्मणे यांनी शौर्याबद्दल मरणोत्तर पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आलेला आहे. खालीलपैकी तो कोणत्या राज्याचा आहे? यांचं नाव आहे आदित्य विजय ब्राह्मणे यांना शौर्याबद्दल मरणोपरांत प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला. तर हे महाराष्ट्राचे आहे, लक्षात घ्यायचं. ठीक आहे, पर्याय क्रमांक अ दिसतोय महाराष्ट्र, तर अ कुठे दिसतोय? पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसतो. आदित्य ब्राह्मणे पंतप्रधान हा बाल पुरस्कार आहे, राष्ट्रीय बाल पुरस्कार आहे, त्यांच्या शौर्याबद्दल मरणोत्तर. ठीक आहे, मग यानंतर खालीलपैकी वहिदा रहमान. आता 38वा नंबरचा प्रश्न आहे वहिदा रहमान यांच्या संदर्भातला. तर लक्षात घ्या, वहिदा रहमान जर बाबत आपण जर बघितलं तर कोणती विधाने अचूक आहे असं म्हटलेलं आहे. तर याबद्दलचा एक थोडंसं स्टेटमेंट तुम्ही वाचून घ्या वहिदा रहमान बाबत. ठीक आहे, तर वहिदा रहमान बाबत एक स्टेटमेंट वाचून घ्या. आता बघा लक्षात घ्या, त्यांना नुकताच दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला. वहिदा रहमान यांना 100% यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला. वहिदा रहमान, ठीक आहे, दादासाहेब फाळके पुरस्कार मिळवणाऱ्या त्या 5व्या व्यक्ती आहे असं म्हटलं आहे. तर त्या 5व्या व्यक्ती नाही, महिला, सॉरी 5व्या महिला म्हटलं आहे, तर त्या 8व्या महिला आहे. तुम्हाला माहीत पाहिजे कितव्या? तर 8व्या महिला आहे, हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर 1971 मध्ये त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता, 1971चा. तर हा सुद्धा बरोबर आहे. आणि दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात 1969 पासून झालेली असं म्हटलंय. बघा, विचारलंय वहिदा रहमान बद्दल, पण मग शेवटचं स्टेटमेंट हे स्टॅटिक तुम्हाला दिसते. दादासाहेब फाळके पुरस्काराबाबत तुम्हाला विचारते, म्हणजे लक्षात घ्या की आपल्याला डायनामिक सोबत स्टॅटिक घडामोडी सुद्धा करणं काय आहे तर गरजेचं आहे. मित्रांनो, तर या गोष्टी आपल्याला अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्ही आता उत्तर सांगा मला, याचं कोणतं उत्तर असेल मला कमेंट बॉक्समध्ये सुद्धा टाकू शकता तुम्ही. लक्षात घ्या, दादासाहेब फाळके पुरस्कार भेटला फक्त इथं 5व्या नाही तर 8व्या महिला आहे, म्हणजे हे रॉंग आहे. म्हणजे अ, क आणि ड नंबरचं स्टेटमेंट काय आहे तर बरोबर आहे. तुम्हाला अ, क, ड कुठे दिसते? तर पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसते. इथे करेक्शन करा, कारण की दादासाहेब फाळके पुरस्कार मिळवणार त्या 8व्या महिला आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट. 39 जर बघितलं तर 39 मध्ये लक्षात येईल तुम्हाला खालीलपैकी बिनचूक जोड्या निवडा असा आहे. 69वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार संदर्भात बोलतोय. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर मागच्या 3-4 वर्षात कंटिन्युअसली प्रश्न येऊन राहिले, त्याच्यामुळे हा अतिशय महत्त्वाचा आहे. हा 69वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आहे, याचा नंबर तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपट रॉकेटरी द नंबी इफेक्ट, याच्यामध्ये आर माधवनं काम केलेलं आहे, महत्त्वाचं आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता अल्लू अर्जुन. ठीक आहे, आता अल्लू अर्जुन तुम्हाला माहिती आहे, अल्लू अर्जुनला आता पुष्पा द राईससाठी मिळाला आहे. ठीक आहे, झुकेगा नाही साला. ठीक आहे, त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आलिया भट आणि कृती सेनानला भेटलाय. आता हिचं गंगूबाई काठियावाडी आहे, आणि कृती सेनानला जर पाहिलं तर हिला मिमीसाठी हा भेटलेला आहे. मिमी ते जे सरोगसी मदर असतात त्याच्या संदर्भातला हा पिक्चर आहे. ठीक आहे, त्यानंतर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून कोण आहे तर निखिल महाजन सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक येथे आहे, हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे या चारही जोड्या काय आहे तर बरोबर आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 काय येते बरोबर आहे. त्यानंतर जर बघितलं पुढचा प्रश्न, ठीक आहे, खालीलपैकी कोणते विधाने काय आहे योग्य अयोग्य आहे असं विचारलेलं आहे. अयोग्य. आता हा राजकीय घडामोडी संदर्भातला प्रश्न आहे, लक्षात घ्या. आम आदमी पक्षाला एप्रिल 2023 मध्ये राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात आला असं म्हटलेलं आहे. यस, व्हेरी गुड, आपल्याला माहित आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि तृणमूल काँग्रेस या पक्षाचा काय केला, राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला. आणि आम आदमी पक्षाची स्थापना ही 2013 साली करण्यात आली असं म्हटलेलं आहे. आणि बहुजन समाज पक्षाची स्थापना ही 1984 ला करण्यात आलेली असं म्हटलंय. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर टाका, नेमके याचं उत्तर काय कोणी सांगू शकेल. आपल्याला अयोग्य पर्याय निवडायचा आहे, नेमकं काय उत्तर आहे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाका. ठीक आहे, आता बघा लक्षात घ्या, आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्ष दर्जा मिळाला, पहिलं नंबरचं स्टेटमेंट बरोबर आहे. ब नंबरचं स्टेटमेंट बरोबर आहे, कारण की 3 पक्षाची काय काढले, राष्ट्रीय पक्ष दर्जा काढून घेतले.
त्यानंतर आम आदमी पक्षाची जी स्थापना आहे ही 2013ला नाही, तर ही 2012ला करण्यात आलेली आहे. 2012ला, 13ला नाहीये. हे स्टेटमेंट चुकीचं आहे. मग आणि ड नंबरचं बरोबर आहे, कारण का बहुजन समाज पक्षाची स्थापना 84ला करण्यात आली. मागची राज्यसेवा बघा, तुम्हाला CPIM ची स्थापना विचारलेली होती. आपण काय करतो याचं स्टॅटिक करतच नाही. ठीक आहे, ते म्हणजे आता हे कुठे विचारते का राष्ट्रीय पक्ष 6 आणि त्याचे कोणते चिन्ह आहे आणि कोणती स्थापना झाली, तर मागच्या वेळेस हा प्रश्न राज्यसभेला विचारला गेला, लक्षात घ्या. ठीक आहे, तर आता बघा उत्तर काय याचं, पर्याय क्रमांक क, कारण का इथं आपल्याला अयोग्य विचारलेलं आहे. मग क नंबरचं विधान काय, तर अयोग्य आहे. नेक्स्ट, खालीलपैकी वागीर पाणबुडी, आता बरेच प्रश्न आपल्याला वागीर पाणबुडी, आता वागीर पाणबुडी नाही, ज्या काही पाणबुडीच्या जलावरण होतं किंवा अनावरण होतं किंवा त्याचं ते चालायला सुरुवात होते, म्हणजे उद्घाटनच आपण समजू शकतो, तर त्यावर आपल्याला बरेच वेळा प्रश्न विचारलेले जातात. तर हा वागीर पाणबुडी बाबतचा प्रश्न घेतलाय. वागीर पाणबुडी बाबत काय योग्य आहे असं विचारलेलं आहे. जानेवारी 2023 मध्ये भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल करण्यात आली म्हणती ही वागीर पाणबुडी. यस, हे स्टेटमेंट बरोबर आहे. वाघीर पाणबुडीचे वजन जे आहे हे 1775 टन हे वाघीर पाणबुडीचं वजन आहे. वाघीर नावाची पाणबुडी आहे आणि समुद्रातील शिकारी सँडफिशच्या नावावरून, समुद्रामध्ये एक शिकारी सँडफिश आहे, या या सँडफिशच्या नावावरून या पाणबुडीला वाघीर हे नाव देण्यात आलेलं आहे असं म्हटलंय. वाघीर हे नाव देण्यात आलेलं आहे, हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे हे तिन्ही स्टेटमेंट म्हणजे अ, ब आणि क, 23 मध्ये याचं काय केलं आपण, भारतीय नौदलात दाखल झाली, वजन 1775 आहे आणि कोणाच्या नावावरून, जी समुद्रामधील शिकारी सँडफिश आहे हिच्या नावावरून वागीर नाव देण्यात आलं. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक याचा 4ही बरोबर आहे. ठीक आहे, 4 जी पर्याय दिसते तुम्हाला, हे 4ही पर्याय याचे बरोबर आहे. सॉरी, 4 नाही, 3ही पर्याय याचे बरोबर आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या व्यक्तींना 2023 मध्ये कीर्ती चक्र देऊन सन्मानित करण्यात आलेलं असं म्हटलंय. 2023 मध्ये कोणत्या व्यक्तींना, म्हणजे सर्व व्यक्तींना 2023 मध्ये कीर्ती चक्र, बघा तुम्हाला माहिती आत्ताच नुकतेच काही कीर्ती चक्र, काही वीर चक्र प्रदान करण्यात आलेले आहे. आता याच्यामध्ये काही हे जे असतात ना, जसं परमवीर चक्र झालं तर हे युद्धकालीन मधले आहे, मग काही शांतताकालीन मध्ये सुद्धा आहे, ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहोत. तर याच्यामध्ये मागच्या वेळेस एक 2 वर्षा पहिले असा प्रश्न आला गेला होता आणि विद्यार्थ्यांचा प्रश्न चुकला, कारण की विद्यार्थी अशा पुरस्कारावर किंवा अशा सन्मानावर थोडं लक्ष देत नाही. तर बघा लक्षात घ्यायचं, तुम्हाला दिसते खालीलपैकी कोणत्या व्यक्तींना 2023 मध्ये कीर्ती चक्र देऊन सन्मानित करण्यात आलं. मेजर शुभांग विजेंद्र नायक, जितेंद्र सिंग आहे, रोहित कुमार आहे, दीपक भारद्वाज आहे. तर याचं अचूक उत्तर आहे तुम्हाला, बघा लक्षात घ्या, काय अचूक, कोण सांगू शकतात मला? ठीक आहे, तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. म्हणजे या टोटल मला वाटते 6 व्यक्ती आहे, यांना 2023 मध्ये कीर्तीचक्र भेटले, त्यापैकी यामध्ये पर्याय 4 दिलेले आहे, म्हणजे 4 व्यक्तींचे नाव दिलेले आहे. ठीक आहे, मग हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर 43 नंबरचा प्रश्न बघितला तर ब्रिक्स शिखर परिषदेबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे असं म्हटलेलं आहे. ब्रिक्स शिखर परिषद, आता ही आंतरराष्ट्रीय महत्त्वाची घटना आहे, ब्रिक्स शिखर संदर्भातली आहे. ठीक आहे, तुम्ही एक प्रश्न वाचून घ्या आणि मला उत्तर सांगा काय आहे. तर बघा लक्षात घ्या, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता उत्तर. ठीक आहे, चालते. 2023 ची ब्रिक्स शिखर परिषद जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका इथे आयोजित करण्यात आली किंवा सॉरी किंवा पार पडली असं म्हटलेलं आहे. कुठे? 2023 ची ब्रिक्स परिषद जोहान्सबर्ग. या परिषदेला भारतातर्फे अमित शाह हजर होते म्हटले, तर अमित शाह गेले नव्हते. तर या परिषदेला कोण गेले होते? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हजर होते. म्हणजे हे नंबरचं स्टेटमेंट चुकलेलं आहे. या परिषदेत नवीन 8 देशांना पूर्ण सदस्यत्व देण्यात आलेले आहे. तर 8 देशांना नाही तर 6 देशांना पूर्ण सदस्यत्व देण्यात आले होतं. म्हणजे तुमचं हे सुद्धा स्टेटमेंट चुकीचं आहे. तर 8 नाही आहे तर इथं 6 आहे. त्याच्यामुळे तुम्हाला इथं योग्य विचारलाय, तर त्याच्यामुळे उत्तर काय येईल? फक्त अ, पर्याय क्रमांक 3 फक्त अ इथे बरोबर आहे. यानंतर जर बघितलं तर आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 बाबत खालीलपैकी कोणती विधानं अचूक आहे? आता पॅरिस ऑलिम्पिक चालू आहे, ज्या 4 वर्षातून एकदा ज्या काही स्पर्धा होतात त्यावर 100% आयोग प्रश्न विचारतो. तर आशियाई क्रीडा स्पर्धा सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारेल. ठीक आहे, तर आता बघा लक्षात घ्या, 44 नंबरचा जर प्रश्न बघितला आपल्याला, लक्षात घ्या 44 नंबरचा प्रश्न बघा. मला ऑप्शन तुम्ही काय करू शकता, कमेंट बॉक्समध्ये उत्तर टाकू शकता याचे. ठीक आहे, आता नेमबाजी खेळामध्ये भारताला आशियाई स्पर्धेतले पहिले पदक मिळाले असं म्हटलंय. जे आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 ची झाली होती, याच्यामध्ये नेमबाजी या खेळामध्ये भारताला पहिले पदक मिळाले असं म्हटलंय. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. 10 मीटर
एअर रायफल सांघिक प्रकारामध्ये भारत स्पर्धेतील पहिले सुवर्ण पदक आपण जिंकलेले असं म्हटलं आहे. आणि भारतीय पथकाचे ध्वजधारक किंवा ध्वजवाहक जे याला म्हणता येईल हे हरमनप्रीत सिंग आणि लवलीना बोर्गेहोन होते असं म्हटलेलं आहे. लवलीना बोर्गेहोन आणि हरमनप्रीत सिंग. आता बरेच वेळा आपल्याला अशा काही स्पर्धा होतात तर त्याचे तुम्हाला ध्वजवाहक विचारले जातात. जेव्हा समारोप असतो, जेव्हा उद्घाटन असतं किंवा पहिलं पदक कोणी जिंकलं, पहिलं सुवर्ण पदक कोणी जिंकलं हे सुद्धा तुम्हाला विचारलं जातं. तर हे करणं गरजेचं आहे. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ, ब, क हे तिन्ही स्टेटमेंट काय आहे आशिया क्रीडा स्पर्धा 2022 बद्दल योग्य आहे. यानंतर बघा हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2024 बाबत काय खरं आहे असं म्हटलं. बघा मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर टाकू शकता. ठीक आहे, कमेंट बॉक्समध्ये. आता इथं बघा लक्षात घ्या भारताचा या निर्देशांकात 7वा क्रमांक आहे म्हणते. कितवा क्रमांक आहे? 7वा क्रमांक आहे. आता इथे विचारलंय तुम्हाला 7वा क्रमांक आहे. या निर्देशांकात प्रथम 3 स्थानावर कोणताही देश नसून 4थ्या स्थानी इथं फिलिपाईन्स नावाचा देश असा म्हटलाय. आता फिलिपाईन्स नाही आहे तर इथं डेन्मार्क नावाचा देश आहे, डेन्मार्क. ठीक आहे, 4थ्या स्थानावर डेन्मार्क आहे, फिलिपाईन्स नाही आहे. ठीक आहे, मुलांना वाटतं फिलिपाईन्स नाही आहे, पहिल्या 3वर कोणी नाही आहे आणि 4थ्यावर जर विचारला तर डेन्मार्क आहे. आणि हा निर्देशांक 2005 पासून दरवर्षी प्रकाशित केला जातो असं म्हटलंय. 2005 पासून दरवर्षी हा काय केला जातो तर प्रकाशित केला जातो. ठीक आहे, म्हणून त्याचं उत्तर काय आहे अ आणि क बरोबर आहे. तुम्हाला दिसतंय पर्याय क्रमांक 2 तुम्हाला काय दिसतंय तर योग्य दिसतंय, पर्याय क्रमांक 2. यानंतर बघा 46 नंबरचा जर प्रश्न बघितला तर 46 नंबरच्या प्रश्नामध्ये तुम्हाला दिसते, मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर टाकू शकता. एक थोडा एसीचा पॉवर थोडा कमी करून घेतो. मला सांगू शकता तुम्ही. आता लक्षात घ्या खालील माहितीचा विचार करून अचूक विधाने निवडा. ठीक आहे, 46 नंबरचं जे विधान आहे 46 नंबरचं हे तुम्ही मला सांगू शकता. आता बघा अंगोला या देशाने नुकताच ओपेक मधून, ठीक आहे, ह्या ओपेक जे आहे हे जे पेट्रोलियम एक्सपोर्ट करतात या कंट्रींचा एक काय आहे एक संघटना आहे ओपेक नावाची. तर अंगोला या देशाने नुकताच ओपेक संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला असं म्हटलेलं आहे. अंगोला 2010 मध्ये ओपेक या गटात सामील झाला होता असं म्हटलेलं आहे. आणि आधी कतार आणि इंडोनेशिया हे देशही ओपेक मधून बाहेर पडले असं म्हटलं आहे. आणि ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टर्स कंट्रीची स्थापना 1970 ला करण्यात आली असं म्हटलंय. बघा अंगोला या देशाने नुकताच ओपेक मधून बाहेर पडण्याचा निर्णय ते घेतला, पण अंगोला 2007 मध्ये ओपेक या गटात सामील झाला होता. 2010 ला नाही तर 7 ला. तसेच ही जी ओपेकची स्थापना 1970 नाही आहे तर 1960 आहे, तुम्हाला लक्षात पाहिजे. 1960 ला याची स्थापना करण्यात आली आहे. मी तुम्हाला विधान अ आणि विधान क बरोबर आहे, म्हणजे तुम्हाला पर्याय क्रमांक 2 इथे बरोबर आहे. अ आणि क विधान काय आहे तर बरोबर आहे. ठीक आहे, त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न जर बघितला. आता पुढचा प्रश्न हा मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2023 संदर्भातला आहे. मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2023 बाबतला हा प्रश्न आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात घ्या. कारण की मी तुम्हाला सांगितलं की ज्या महाराष्ट्राच्या आजूबाजूचे जे स्टेट आहे याचे जर इलेक्शन झाले असेल तर 100% तुम्हाला त्यावर प्रश्न विचारणार म्हणजे विचारणार. ठीक आहे, तर आता MP विधानसभा निवडणूक 2023 बाबत खालीलपैकी कोणती विधान अचूक आहे असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, अचूक आहे असं म्हटलेलं आहे. तर MP ची 2023 ची ही 16वी विधानसभा निवडणूक होती. एकाच टप्प्यात मतदान पार पडले हे 100% बरोबर आहे. BJPने सर्वाधिक जागा जिंकलेल्या आहे इथे. त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये एकूण 230 जागांसाठी विधानसभा निवडणूक काय झाली पार पडली. आणि मोहन यादव हे जर बघितलं मध्य प्रदेशचे 19वे मुख्यमंत्री म्हणून यांनी काय घेतली तर शपथ घेतली. हे महत्त्वाचं आहे. हे चारही स्टेटमेंट तुम्हाला दिसतंय तर हे चारही स्टेटमेंट काय मित्रांनो बरोबर आहे. चारही स्टेटमेंट काय आहे तर बरोबर आहे. मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2023 संदर्भातला टॉपिक आहे. त्यानंतर 28वी जागतिक हवामान बदल परिषद. आता बघा लक्षात घ्या. ठीक आहे, आता याचं मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता उत्तर. ठीक आहे, 28वी जागतिक हवामान बदल परिषद खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडली असं म्हटलंय. तर याचं अचूक उत्तर आहे दुबई UAE मध्ये ही पार पडली असं म्हटलेलं आहे. दुबई UAE मध्ये ही पार पडली. ठीक आहे, 48वी जागतिक हवामान बदल परिषद जर या संदर्भात जर बघितलं आपण तर लक्षात घ्या हे दुबई UAE मध्ये पार पडली. ब तुम्हाला दिसतंय पर्याय क्रमांक 1 मध्ये. ठीक आहे, त्यानंतर हिमबिबट्यांच्या स्थितीबाबतचा अहवाल नुकताच काय झालेला आहे प्रकाशित झालेला आहे. त्याबाबत खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहे असं म्हटलेलं आहे, सॉरी अचूक आहे असं म्हटलेलं आहे. हिमबिबट्याच्या स्थिती संदर्भातला अहवाल आहे. हिमबिबट्यांची स्थिती संदर्भातला अहवाल आहे.
अतिशय महत्त्वाचा अहवाल आहे, पहिल्यांदाच हा अहवाल आला आहे, त्याच्यामुळे येणाऱ्या परीक्षेमध्ये हा आपल्याला अतिशय महत्त्वाचा असणार आहे. इथं विचारलं या अहवालानुसार भारतामध्ये 718 हिमबिबट्या असं म्हटलंय. किती? 718 हिमबिबट्या असं म्हटलंय. त्यानंतर सर्वाधिक हिमबिबटे लडाखमध्ये आहे, लडाखमध्ये असून दुसऱ्या क्रमांकावर उत्तराखंड आहे आणि या अहवालानुसार हिमाचल प्रदेशमध्ये हिमबिबट्यांची संख्या सर्वात कमी आहे. तर इथे JNK मध्ये आहे, तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे, जम्मू काश्मीर सर्वात कमी आहे. मग आता लक्षात घ्या अचूक उत्तर काय येईल, अ आणि ब जर पाहिजे पर्याय क्रमांक 2 येईल. आता हा हिमबिबट्या फक्त एक आकडा लक्षात घ्या, 718 हिमबिबट्यांची संख्या पूर्ण भारतामध्ये आहे. यानंतर जर बघितलं तर बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर, ठीक आहे, यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. भारतरत्न पुरस्कार 5 व्यक्तींना 2024 मध्ये देण्यात आला, त्यापैकी एक होते. यांच्याबद्दल काय अचूक आहे असं विचारलंय. बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना नुकताच भारतरत्न जाहीर करण्यात आला. यांच्याबद्दल खालीलपैकी काय खरं आहे असं विचारलेलं आहे. बघा यांच्याबद्दलच तुम्ही मला काय करू शकता, कमेंट बॉक्समध्ये उत्तर टाकू शकता. 50चं नेमकं काय उत्तर आहे तर ठीक आहे. 1952 मध्ये पहिल्यांदाच त्यांनी विधानसभा निवडणूक जिंकली, 1952 मध्ये असं सांगितलंय. 1970 मध्ये बिहारचे 11वे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली. महत्वाचं आहे, बिहारचे ते 2दा उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि त्यांना 1970 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे असं म्हटलेलं आहे. आता बघा लक्षात घ्या, थोडंसं काय असतं, थोडंसं इथं लॉजिक लावायची सुद्धा आपली गरज आहे. ठीक आहे, आता बऱ्यापैकी बघा इथं 70-70 दोन्ही दिलेलं आहे. मग 1970लाच 11वे मुख्यमंत्री बनले आणि मुख्यमंत्री बनल्याच त्यांना पद्मविभूषण पुरस्कार देईल का, तर थोडं हे लॉजिक लावण्याची गोष्ट आहे. तर त्यांना पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आलेला नाही आहे. तर याचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक 2 अ, ब आणि क हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे मित्रांनो, 50 पर्यंत आपले प्रश्न झाले. त्यानंतर 51 नंबरचा जर प्रश्न बघितला तर खालीलपैकी कोणत्या खेळाडूंना 2023चे अर्जुन पुरस्कार देण्यात आलेले आहे. आता हा अर्जुन पुरस्कार 1961ला सुरू करण्यात आलेला आहे आणि भारतातील क्रीडा क्षेत्रातील हा सर्वोच्च दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार आहे. पहिला क्रमांकाचा मेजर ध्यानचंद पुरस्कार आहे. याच्यामध्ये मोहम्मद शमीला मिळाला आहे, यस व्हेरी गुड. कृष्णा पाठकला मिळाला. सूर्यकुमार यादवला यावर्षी 23चा पुरस्कार मिळालेला नाही आहे आणि नंतर सुनील कुमार यांना सुद्धा मिळाला आहे. म्हणजे अ, ब आणि ड म्हणजे तुम्हाला पर्याय क्रमांक काय दिसते, 2 दिसतंय. पर्याय क्रमांक 2 जर पाहिला तर याच्यामध्ये अ, ब, ड सूर्यकुमार यादवला पुरस्कार मिळालेला नाही आहे. या 3 व्यक्तींना 2023चा अर्जुन पुरस्कार मिळालेले आहे. ठीक आहे, पुढे जर बघा खालीलपैकी डॉक्टर रवी कन्नन बाबत खालीलपैकी कोणते विधान बिनचूक आहे असं विचारलेलं आहे. डॉक्टर रवी कन्नन, ठीक आहे, डॉक्टर रवी कन्नन बाबत कोणतं विधान बिनचूक आहे असं विचारलं गेलेलं आहे. ठीक आहे, यांना रवी कन्ननला रामन मॅग्सेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्याच्यामुळे हा एक महत्त्वाचा टॉपिक आपल्या येणाऱ्या परीक्षेसाठी आहे. 2023चा 65वा रामन मॅग्सेसे पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं. यस व्हेरी गुड. जागो फाउंडेशनची स्थापना त्यांनी केली आहे म्हणते. आता लक्षात घ्या, यामध्ये जे 4 व्यक्ती आहेत 2023 मध्ये ज्यांना रामन मॅग्सेसे पुरस्कार मिळाला, त्यात एक कोरवी रक्षण नावाचे व्यक्ती हे बांगलादेशचे आहेत. तर त्यांची ही संस्था आहे जागो फाउंडेशन, ही यांची संस्था नाही आहे. त्याच्यामुळे ब चुकलेला आहे. 2020 मध्ये पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे, हे बरोबर आहे. आणि रामन मॅग्सेसची सुरुवात ही 1900 काय करण्यात आली आहे तर 58ला करण्यात आलेली आहे. हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, 1958ला. आणि जर पर्याय उत्तर पाहिलं तर तुम्हाला अ, क आणि ड. मित्रांनो काळजी करू नका, काय होतं बरेच थोडंसं 30 मिनिट झाले का कॅमेराला थोडासा इश्यू होतो. मी आहे तुमच्यासोबत. ठीक आहे, चला आपण पुन्हा वापस आलोय. लक्षात घ्या, काळजी करू नका. चला पुन्हा वापस आलोय आपण. बघा लक्षात घ्या, दिसतंय तुम्हाला, स्क्रीन दिसतंय बघा, आलोय वापस, टेन्शन घेऊ नका. चला मधामध्ये काय होऊन जातो, थोडा कॅमेराचा इश्यू होऊन जातो, काय अडचण नाही. ते अजून काही आमचा सॉल्व्ह झालं नाही आहे कॅमेराचा प्रॉब्लेम, त्यामुळे काही काळजी करू नका, मी आहे तुमच्यासोबत. ठीक आहे, चला आता पुढचं जर पाहिलं तर लक्षात घ्या, आपल्याला असं लक्षात येईल रामन मॅग्सेसची सुरुवात 1958 पासून करण्यात आली, एक महत्त्वाचं आहे. मग याचं अचूक उत्तर तुम्हाला दिसतंय पर्याय क्रमांक 2 दिसतंय, अ, क आणि ड. ठीक आहे, पण त्यानंतर बघा क्यूएस कॅकलरी सायमन क्यूएस विद्यापीठ क्रमवारी 2024 नुसार प्रथम स्थानी कोणते काय आहे संस्था आहे असं म्हटलंय. तर याचं अचूक उत्तर आहे, मी तुम्हाला सांगतो, मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी MIT अमेरिका हे पहिल्या स्थानावर आहे. क्यूएस म्हणजे हे कॅकलरी सायमनचा जो शैक्षणिक घडामोडी संदर्भातला अहवाल आहे. तर याच्यामध्ये जागतिक जी विद्यापीठ क्रमवारी आहे याच्यामध्ये MIT अमेरिका 1 नंबरला आहे.
ठीक आहे. मग याच्यामध्ये आता समजा भारतातला विचार जर केला तर IIT बॉम्बे हा 149 ला मागच्या वर्षी होता, या वर्षीचा दत्ता अहवाल आलाय याच्यामध्ये 118वं स्थान यांनी घेतलं, हे सुद्धा एक चांगली गौरवाची बाब आहे आपल्यासाठी. ठीक आहे. तर पर्याय क्रमांक काय 2 बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट जर बघितलं तर खालील माहितीचा विचार करून अचूक विधान निवडा. आता हा महारत्न कंपनी संदर्भातला अहवाल आहे, महारत्न कंपनी. ठीक आहे. तर महारत्न कंपनी याच्यात तुम्ही मला काय करू शकता, याचं कमेंट बॉक्समध्ये उत्तर टाकू शकता. महारत्न कंपनी आता सध्या किती महारत्न कंपन्या ज्या आहे आपल्या भारतामध्ये आहे लक्षात घ्या. इथं म्हटलं आहे ऑइल इंडिया लिमिटेड या कंपनीला नुकताच महारत्न दर्जा देण्यात आलेला आहे, महारत्न. आणि ऑइल इंडिया लिमिटेड कंपनीची स्थापना 1975ला करण्यात आलेली आहे असं म्हटलं आहे. तर 1975ला नाही तर ही 1959ला करण्यात आलेली आहे. ऑइल इंडिया लिमिटेडची स्थापना आहे, अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे ब नंबरचं विधान चुकलं आहे. आणि 2010 पासून आपण केंद्रीय सार्वजनिक उद्योगांसाठी महारत्न योजना लागू करण्यात येते असं म्हटलं आहे. यात नवरत्न सुद्धा असते, पण नवरत्न आणि मिरीरत्न ज्या कंपन्यांना आपण दर्जा देतो हे 97 पासून देतो 1900, आणि हे जो दर्जा देतो हा 2010 पासून देतो. ठीक आहे. त्यानंतर नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या, मग आता उत्तर काय येईल, अ आणि क तुम्हाला दिसतंय पर्याय क्रमांक 2. नुकत्याच जाहीर झालेल्या टॉप 500 महासंगणकाच्या यादीबद्दल काय योग्य आहे असं म्हटलेलं आहे. तर HPE कंपनीचा फ्रंटियर महासंगणक जगात प्रथम स्थानी आहे असं म्हटलेलं आहे. आणि एरावत हा भारतातील सर्वात शक्तिशाली वेगवान महासंगणक ठरला असं म्हटलेलं आहे. एरावत नावाचा जो संगणक आहे हा भारतातला सर्वात शक्तिशाली संगणक. इथं तुम्हाला एरावत हा भारतातला आहे आणि HPE कंपनीचा फ्रंटियर हा महासंगणक जगात प्रथम आहे. टॉप 500 महासंगणकांची यादी, या 1 ते 2 वेळा प्रश्न यावर राज्यसेवेलाच उत्तर विचारलेले आहे, तर तुम्हाला हे गोष्टी माहीत पाहिजे. HPE कंपनीचा फ्रंटियर हा अमेरिकेचा आहे आणि एरावत हा भारतातला आहे, तुम्हाला माहीत पाहिजे. म्हणून तुम्हाला दिसते पर्याय क्रमांक अ आणि ब हे काय आहे, दोन्ही योग्य आहे. ठीक आहे मित्रांनो, या लेक्चर्समध्ये आपण 55 प्रश्नापर्यंत आलेलो आहोत. यापूर्वीचा तुम्ही व्हिडिओ बघून घ्या, तुम्हाला नक्कीच या व्हिडिओ सिरीजचा लाभ होईल. आज आपण या व्हिडिओ सिरीजमध्ये तर थांबतोय. तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता, अन्यथा आमचं काही टेलिग्राम चॅनल आहे हे तुम्ही जॉईन करू शकता. आणि लगेचच भाग 3चा जो व्हिडिओ आहे लगेच तुम्हाला उद्या किंवा परवा अपलोड केला जाईल. मित्रांनो, तुम्हाला आगामी परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. ऑल द व्हेरी बेस्ट.